नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडून कनिष्ठ लिपिक या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। अर्ज करण्याकरिता 23 मार्च 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आपण महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलो। तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी जनता सहकारी बँकमध्ये या विभागाकडून घेतल्या जात आहे। त्यासाठी पात्र उमेदवारांकडून या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहे। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करण्याकरता इच्छुक असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। 9 मार्च 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 23 मार्च 2024 या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये या पदाबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली असून स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदाबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला या पदभरतीचे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेले आहे, ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखा इथे देण्यात आलेल्या आहे। तर 9 मार्च 2024 पासून ते 23 मार्च 2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर 23 मार्च 2024 ही अर्ज करण्याची म्हणजेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची अंतिम तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर परीक्षेचा दिनांक, परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक तसेच मुलाखतीचा दिनांक याबाबतची माहिती तुम्ही विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे या पदभरतीचे वेळापत्रक या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहे। तर या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता महत्त्वाच्या सूचना या पदाबाबतच्या उमेदवारांकरता इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या जाहिरातीमध्ये या सर्व महत्त्वाच्या सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या सर्व सूचना या जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या असून या जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही जाहिरात डाउनलोड करून त्या जाहिरातीमध्ये असलेल्या सर्व महत्त्वाच्या सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा। तर अशा प्रकारे या सर्व सूचना या जाहिरातीमध्ये इथे देण्यात आल्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता, या सर्व सूचना तुम्हाला या ठिकाणी वाचूनच या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, कनिष्ठ लिपिक या पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी या विभागाकडून घेतल्या जात आहे। एकूण 7 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर 7 रिक्त पदसंख्या का असेना, एक नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पात्र उमेदवारास उपलब्ध झालेली आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करा। तर या ठिकाणी बघू शकता, अमरावती जिल्हा हे नोकरीचे ठिकाण असणार आहे, कारण अमरावती जिल्ह्यामध्ये जनता सहकारी बँकमध्ये या पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली असून त्या पदभरतीची जाहिरात या विभागाद्वारे प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रतेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर ज्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आहे, त्याचप्रमाणे MSCIT किंवा संगणकाचे ज्ञान अवगत केलेले उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे, तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली असून या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर मित्रांनो, वयाची अट काय असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता उमेदवाराची किमान वय 22 वर्ष तर कमाल वयाची अट 35 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीसाठी प्राधान्य असणार आहे तर याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तरांना या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे। त्याचसोबत शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची किंवा बँकिंग सहकार किंवा कायदेविषयक पदविका ज्या उमेदवाराकडे आहे त्या उमेदवारास प्राधान्य दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे बँक पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव ज्या उमेदवाराकडे आहे त्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्राधान्यक्रम इथे असणार आहे। त्यानंतर मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषेचे ज्ञान ज्या उमेदवाराकडे आहे त्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे शिक्षण पात्रतेबाबत, वयोमर्यादेबाबत, त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम बाबत माहिती इथे देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी वेतन काय असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता वेतन श्रेणीबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला
मधला तुमचे प्रशिक्षण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना मानधन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढील 12 महिन्याकरिता प्रोबेशन कालावधीमध्ये 11,000 रुपये, त्यानंतर पुढील 12 महिन्याकरिता प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा 12,000 रुपये असे 3 वर्षाकरिता प्रोबेशन कालावधीमध्ये वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर सेवेमध्ये कायम झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता 7,800, त्यानंतर 10,200, त्यानंतर 13,200 असे वेतन कायम झाल्यानंतर या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता निवड कार्यपद्धती कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे त्याबाबतची माहिती इथे दिलेली आहे। तर ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा या पदासाठी घेतल्या जाणार आहे। एकूण 100 गुणांची बहुपर्याय परीक्षा या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। इंग्रजी माध्यम या ठिकाणी परीक्षेचे असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता परीक्षेकरता कोणकोणत्या विषयावर या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। गणित, इंग्रजी, व्याकरण, संगणक, त्यानंतर सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान व आर्थिक ज्ञान या सर्व विषयावर 100 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये निवड प्रक्रियेबाबत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर कागदपत्रके पडताना मुलाखत कशा प्रकारे असणार आहे, मुलाखतीकरता किती गुण दिला जाणार आहे याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड सूची कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता परीक्षा शुल्क या ठिकाणी किती लागणार आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता जीएसटी चार्ज या ठिकाणी पकडून 944 रुपये या ठिकाणी ही परीक्षा शुल्क या ठिकाणी या परीक्षेकरता लागणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरू शकता। ऑनलाईन अर्ज करताना ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता उमेदवारांना अर्ज भरताना काही अडचणी किंवा शंका असल्यास संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून तुम्ही या अडचणी किंवा शंकेचे निराकरण करू शकता। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीची पीडीएफ मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे। तेव्हा टेलिग्राम चॅनल मध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ही जाहिरात डाउनलोड करून या सर्व पदभरती बाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे कनिष्ठ लिपिक या पदाची ही पदभरती जनता सहकारी बँक या विभागामध्ये या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात या ठिकाणी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएस मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।